ट्रान्स केला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये शतरक्ष त्या ठिकाणी धावला जरूर. शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आपण होतो सेकंड थर्ड बाउन्स त्या ठिकाणी चेंडू थांबला जातो. आपण आता परत जर पाहिलं गेलं योगेश सर त्या रिझनला जेव्हा चेंडू जातो ना जो स्पीडमध्ये जर कमी झाला चेंडू पार होतो. थोडीशी चढण साईड आहे त्यामुळे चेंडू आपण पाहतो निसरत होतो चेंडू खाली येतो. या दरम्यान सचिन जाधव 2 धावा घेत असताना कुमार पाटील आणि सचिन ही सलामीची जोडी आज न्यू जर्सीचे आणि खऱ्या अर्थाने JCB जर्सी ज्याला म्हटलं जातं. कुमार पाटील आणि त्यांच्या सोबत कुमार पाटील आणि मिलिंद डुकरे पुरस्कृत जर्सीज पाहिल्या गेल्यात आणि एक बाहूवरती पाहायला गेलं तर JCB फावड्याने खोदायचं. आता JCBने खोदणार का ह्या धावा आपण पाहतोय मैदानावरती. चांगली धावसंख्या उभारावी लागेल या मैदानावरती पाहिलं गेलं. आत्ता परत आपल्याला पाहायला मिळालं का तिन्ही मॅच जो नसरापूर संघ धावांचा पाठलाग करताना सहजरित्या दिसला. या मॅचमध्ये सतीशने केलेली अफलातून कामगिरी. दूरवर चेंडू वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी एक्स्ट्रा धाव या धावफलकावरती घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात आत्तापर्यंत सावध सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसाई शेलू कुमार पाटील अँड कंपनी मैदानावरती सज्ज. गुरुदादा या ठिकाणी खेळताना दिसेल. केतन म्हात्रे ते पण सज्ज आहेत. विशाल प्रशांत सोडून दिला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू व्हाईट धाव. एक एक्स्ट्रा धाव अवंतर या ठिकाणी घेतली जाईल. या दरम्यान पाहतो या स्पर्धेची आपण पाहिजे संयोजक आयोजक त्याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पार होताना पाहतोय. दमदार ट्रॉफी आमदार चषकाचे आयोजक माननीय रोशनदादा बबन दलवी यांचे या ठिकाणी आगमन होतंय. दादांचं या स्पर्धेमध्ये त्यांच्या घरच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावरती करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू इथे पाहतोय जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. निर्धाव चेंडू नितीन कोण विसरणाऱ्या गोलंदाजाला कशिलेच्या मैदानावरती KPL मध्ये सलग 3 मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने पटकवल्या त्यानंतर पाहतो कुठं बॅकफुटवरती जाऊन पोहोचलाय का. गुणगे टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं गेलं सोमजाई चषकामध्ये हा संघ हे आपण पाहतो चांगली कामगिरी करताना दिसला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्लो वार चेंडू गती परिवर्तन पाहिलं गेलं तर बोटाची जादू दाखवली. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आत्तापर्यंत या गोलंदाजाने सुरक्षितरित्या फेकलेत. निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहिलं गेलं चेक केलं जाईल प्लीज. फिल्डिंग बॅटिंग बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी पाहतोय. पंतांकडून फेअर डिसिजन आलाय व्हाईटसाठी पण बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि एक रिव्ह्यू असेल जर सक्सेसफुल झाला तर रिटर्न होईल. गमवला तर रिव्ह्यू पुन्हा एकदा भेटला जाणार नाही. चेक केला जातो आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आहेत. वाईट चेंडू आहे.
इथे पाहतो फुलेचा चेंडू आणि इथे निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू आउट आला. षटक या ठिकाणी पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 9 धावा स्कोर कार्डवरती लागले गेल्यात. माननीय रोशनदादा दलवी यांचं पुन्हा एकदा व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्यासोबत किरण शिल्के या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आज संपूर्ण स्टाफ त्यांचा आपण पाहतोय, संयोजक टीम मेंबर एक चांगली मेहनत त्यांची पाहतोय या मैदानासाठी. आपण पाहिलं गेलं योगेश दादा, आपण बऱ्याच दिवस या मैदानावरती आलो नाही, पण या मैदानाची व्यवस्था वेगळी होती, अवस्था वेगळी होती. पण ग्रामस्थ मंडळ वाकस आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांनी केलेली जी मेहनत आहे आणि त्या मेहनतीनंतर एक सुंदर क्रीडानगरी, एक चांगलं मैदान, गावदेवाचं हे मैदान तयार झालंय. सर्व आयोजकांचं मनापासून गोड कौतुक करूया. चांगली स्पर्धा कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवलेली स्पर्धा आपण पाहतोय. वाईट चेंडू, एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल. एका धावेने पुन्हा एकदा स्कोरकडे अग्रेसर होतोय. धावसंख्या 10 आकड्यावरती. यानंतरची मॅच दोन्ही संघ कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तेजस बवारे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगली कामगिरी कुमार पाटील साठी आपण या ठिकाणी पाहतोय. आज सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये प्रवेश केला जय सप्रभा खाडेचा टीम. सुपर 3 मध्ये आपण पाहिली एक चांगली कामगिरी वादळ ग्रुप नसापूरची आपण पाहिली गेली. पुन्हा आता स्लोवार चेंडू, वाईट चेंडू. पंच आम्हाला सांगतात सिंगल लाईन आहे, त्यामुळे गोलंदाजामध्ये थोडंसं आपण पाहिलं गेलं पाहायला मिळेल खराब लाईन आणि लेन तेजसची. आणखीन एक्स्ट्रा धाव या स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यानंतरची मॅच तेजस कुमार पाटील साठी हा पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. उर्फी चेंडू आपण पाहतोय कव्हर सूर्यकुद डीप कव्हर मधून चेंडू निघाला. चेंडू जाऊन पोहोचला दंदन करत सीमाच्या रेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे चौकार. वन बाउंस लागेल चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक. कुमार पाटील ऑन फायर. त्याच्या बॅटमधून आला सलगचा हा चौकार. पुन्हा एकदा पर्यंत झाला. हा फेमस शॉट आहे आपण पाहतो या ठिकाणी. पॅटर्न शॉट ज्याला म्हटलं जात आहे. सलगचे 3 चौकार कुमार पाटीलच्या बॅटमधून दंदन करत आपण पाहिलं गेलं. एक चौकार होता डीप कव्हर रिझन मध्ये, दुसरा पाहिला गेला डीप बॅकवर्ड कव्हर पॉईंट मध्ये काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पाहिला गेला काहू कॉर्नर रिझन मध्ये दुसरा चौकार आला आणि तिसरा चौकार आपण पाहत होतो फाईन रिझन मध्ये. 3 चौकार सलगचे आपण पाहतोय कुमार पाटीलच्या बॅटमधून. या 12 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर झालाय. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती 3 चौकार सलग आपण पाहिले गेले. चौथा चेंडू
बराच काल सचिन त्या ठिकाणी पोहोचलाय पुन्हा एकदा. मोहित होता त्या ठिकाणी, प्रयत्न केले होते मोहितने, चुकी झाली, झेल होणं गरजेचं होतं तिथे. आपण पाहतोय जीवदान लाभलं गेलंय कुमारला. 2 धावा या दरम्यान स्कोर कार्ड वरती शिवसाई शेलू संघ जाऊन पोहोचलाय तो 25 या धावसंख्येवरती. फुल्लेंचा चेंडू होता, विकेट टेकर चेंडू जरूर होता तिथे. मोहित धावण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मोहित चेंडूवर पोहोचला नाहीये. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तेजस पवार पुढचा चेंडू घेऊन आलाय. साडेज बॅटची कडा, स्लोवार चेंडू पाहिला गेला. शेवटचा चेंडू निर्धावला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने आपण पाहतोय. 12.25च्या सरासरीने आपण पाहतोय. 12.50च्या सरासरीने 25 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटक आपण पाहतो पॉवर प्लेचे समाप्त झाले. तिसरं षटक आता या साईडने असेल योगेश दादा. 3 षटक आपण पाहतोय निरतोली यांकडून टाकले जातात. उर्वरित 2 षटक आपण पाहतो वाकस यांकडून फेकले जातात. सलग 3 षटक आपण पाहतो या यांनी घेतोय. 2 षटक या यांनी झालेले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरील मनोज भवारे गोलंदाजी मार्क वरती येणार या नितीन भोईर हे पाहिलं जाईल. मनोज भवारे सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्क वरती. या पंचकृषी मधून जे मान्यवर आले सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाकस ग्रामपंचायत मधून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ऋतिक दलवी सध्या तरी कर्जत टेनिस क्रिकेट जे ज्युनियर प्लेयर आहेत त्यांचं नेतृत्व करतो. त्यांच्यासोबत असोसिएशन कमिटी मेंबर राजेंद्र वैखरे जे बराच वेळ आपण पाहतो व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतलं, त्यांचंही मनापासून गोडगोड कौतुक करूया. मनोजचा पहिला चेंडू टॅप केला चेंडूला. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. नितीन भुईर त्या ठिकाणी पोहोचलाय. एक सिंगल स्कोर कार्ड वरती घेतली जाते. सर्व युवा आहेत दविली संघाकडून जे जरीमरी आई प्रसन्न न्यू गोल्डन स्टार दविली हा संघ खेळतो. यंगस्टार खेळाडू आहे त्याच्यामध्ये. यंगस्टारची भरणा असलेला संघ आपण पाहतो मैदानावरती आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. मनोज पंताच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे, फुल लेंथचा चेंडू. फाईन रिझर मध्ये चेंडू ढकलला. चेंडू जातो वन भाऊ साखे सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. चौकार या ठिकाणी आलाय. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होईल 30 या आकड्यावरती. आणि जरूर पाहतो या ठिकाणी पंचांकडून रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. या अगोदर रिव्ह्यू एक रिटर्न झाला होता त्यामुळे हा रिव्ह्यू दिला गेलाय. फक्त रिव्ह्यू चेक करता असताना कोणी एक्स्ट्रा खेळाडू त्या ठिकाणी येणार नाही याची दक्षता घ्या. आमचे ऑफिशियल आहेत, आयोजक कमिटी मेंबर आहेत, त्या ठिकाणी घेतील. माझ्याकडे बघूच नका, माझ्याकडे बघूच नका. तर ऑफिशियल वगैरे यांचा इशाराला नो बॉल, कारण हाईट पेक्षा खूप दूरवर होता चेंडू. एकदम स्टंप लेवलला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जी हाईट मोजली गेली खूप दूरवर होती. नो चेंडू या ठिकाणी आला. यानंतरची न्यूज उघड्या डोळे पाहणीत फ्रीटचा चेंडू, वाईट चेंडू. फ्रीट कंपल्सरी असेल. काल खऱ्या अर्थाने फोशीर संघ योगेश झोपला नसेल घरी आर्मी शूटर, कारण एक बॉल 6 धावांची गरज होती आणि गोलंदाजाने बीमर फेकला. हात खोलण्याचा मौका आपण पाहतो. कव्हर पॉईंट मध्ये शतरक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करील. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे पोहोचला. दणदण करत फ्रीट वरती आला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 36.
वरती चेंडू होता, समोर चेंडू उडून लॉंग ऑफला शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरा धाव प्रयत्न इथे खराब कलेक्शन, गॅदरिंग खराब. या ठिकाणी मनोज पवारेकडून पाहिली गेली. सचिन पवारेचा थ्रो सुरेख होता, चेंडू पोहोचला असता. कधी असं वाटत होतं चेंडू डायरेक्ट लागला असता तरी स्टंप उडले असते. स्टंपच्या समोर होते मनोज. आपण पाहतो गॅदरिंग करण्याचा प्रयत्न तिथे चुकीचा ठरला गेला. सर पाहिलं गेलं ना योगेश सर, कालची रात्र आपण पाहतो ज्या गोलंदाजाने सलग 2 मॅचमध्ये सलग विकेट हॅट्रिक घेतली आणि त्या गोलंदाजाला आर्मी शूटरने जिथे धावसंख्येची 14ची गरज असताना 16 धावांची गरज असताना गोलंदाजी दिली नाहीये, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह होता. कालवटप्याचा चेंडू आपण पाहतोय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? सिंगलच या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 39 सलामीची जोडी अजूनही मैदान होती. सचिन जाधव, कुमार पाटील, कोण विसरणार कुमार पाटीलला. आधी ती स्पर्धा आम्हाला आठवते, तलवाडीच्या मैदानावरती 93 धावा पटकवलं. त्यामध्ये एकट्या 77 धावा आम्ही पाहिल्या होत्या, त्या कुमार पाटीलच्या होत्या. अफलातून बॅटिंग आणि त्या धावांचा पाठलागी आपण पाहतो करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे करण तांबुलीने ते अर्धशतक झलकवलं होतं या संघाच्या विरोधात. दूरवर चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकले. ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. दूरवर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर इथून एक षटक अजूनही बाकी आहे आणि तुमच्याकडे फक्त एक षटक कंप्लीट करण्यासाठी 7 मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे पुढील ही षटक कंप्लीट करणं खूप गरजेचं पडेल. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते एका सिंगलने. आपण पाहतो या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 41 स्कोर कार्ड वरती आहे. इथून 6 आपण पाहतोय 6.5 मिनिटं आमचे स्कोरर या ठिकाणी उपस्थित आहेत. 6.5 मिनिटं बाकी आहेत. इथून यांना एक षटक कंप्लीट करून आपण पाहतो पुन्हा एकदा 2 जी षटकं आहेत वाक सेन कडून घेण्यात येतील. तिथून तयारी करावी लागेल. वाईट चेंडू, याच पद्धतीने चेंडू आपण खर्च करा, धावाही खर्च करतील आणि जो टाइम आहे तो टाइमही आपण पाहतो एक्स्ट्रा या ठिकाणी खर्च केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. मनोज पवार आज अतिरिक्त चेंडूचा भरणा जास्त झालाय. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू, आणखीन एकदा खराब चेंडूचा मारा या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 43. सिंगल लाईन आहे मित्रांनो. चेंडू पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाहेर निघून जातो. 3 षटकानंतर पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही. 3 षटकानंतर गरज असेल तर, जर बॅट्समॅनला गरज असेल तर जा, गरज असेल तर जा. इथे 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकानंतर आपण पाहतो डिंग ब्रेक असेल. अजूनही 5 मिनिटं बाकी आहेत, पण डिंग ब्रेक्समुळे आपण इथे जो वॉच आहे, जो आपण टाइम आहे इथे स्टॉप करतोय डिंग ब्रेकसाठी. धावसंख्या स्कोर कार्ड इथून जाऊन पोहोचली ती 43. 3 षटकामध्ये 43 धावा स्कोर कार्डवरती. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. डिंग ब्रेक्स आहे. तोपर्यंत संधी देऊया आमच्या डीजे दीपकला.
बघा 8:40 झालेत, 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 8:45ला तुम्हाला हे चौथं षटक कंप्लीट करायचंय. इथून एकही मिनिटं पुढे गेलात तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल, याची दक्षता घ्यायची. सर्व टाइम मोजले आपण, जे बाहेर जाणारा चेंडू सर्व गोष्टी मोजल्यानंतर आपण हा टाइम या ठिकाणी काउंट केलाय. 8:45ला 4 षटकं इथे कंप्लीट व्हायलाच पाहिजे तुमची. शॉर्टपिच चेंडू होता. शॉर्टपिच चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगण्यात आली. ज्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आपल्याला, जेवढा वेळ वाचवता येईल बॅट्समॅन. बघा अपोजिट टीमसाठी पण तो टाइम आहे. आपण जेवढा वेळ घ्याल तो वेळ त्यांच्यासाठी काउंट केला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक चेंडूला आपण जवळ येऊ नका. नितीन तयार, पुढचा चेंडू राईट अँड ओव्हर द विकेट. फुल लेनचा चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. वन बाउन्स लागेल, चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4, इथे आला बेहतरीन चौकार. आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावफलकावरती लागला गेलाय तो 47-47. वरती सज्ज. इथे शरीरभौतिक चेंडू पाहिला 47 जावा स्कोर कार्ड वरती होत्या. ही एक लेग बायची धाव, धावसंख्या 48 या आकड्यावरती 48. मॅच बॉल या ठिकाणी आलाय. या दरम्यान पाहतोय माननीय आनंद दलवी साहेब पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. सलगची तिसरी रात्र आणि एन्जॉय या ठिकाणी केला जातोय. 6 रात्र, त्यामधील तिसरी रात्र आज आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी आयोजकांच्या वतीने, सुरेख नियोजन आयोजन, भगवमय वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने खेळपट्टी सुरेख आहे आणि त्याचबरोबर ग्राउंड जे मैदान आपण पाहतोय हे खेळण्यायुक्त एक सुंदररित्या बनवलंय. इनसाइड एज बॅटची कडा, पहिला झटका आपण या ठिकाणी पाहतोय भेटला जातोय तो शिवसाई शेलू संघाला. कुमार पाटील माघारी परतणार, पहिला झटका दिला जातोय. स्कोर कार्ड धाव फलकावरती जाऊन पोहोचले ते 48 या आकड्यावरती. ठोक डीजे. महेंद्रशे थोरवे साहेब आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने सुरू असलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. नितीनने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ओरपी चेंडू धनंजय मुकणे आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. नितीन त्या ठिकाणी फॉलो थ्रू सजवतोय. कॉटन बोल्ड एकदम सुरेख आहे. फलंदाज बाद होतोय. दुसरा षटका बॅक टू बॅक या ठिकाणी दिला जातोय तो शिवसाई शेलू संघाला. स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती.
चांगला चेंडू आणखीन एक सुरेख गोलंदाजी नितीन भोईर एक चांगली कामगिरी करतो. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आला. चौथं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बरोबर आपण पहिलं गेलं एक विकेट आणि थोडासा डिंग ब्रेक होता आणि परफेक्ट टाइम आपण पाहतो या ठिकाणी आत्ता परत आलाय. पण इथूनही आयोजक सांगतात इथूनही आपल्याला 5 मिनिटं असतील शेवटचं षटक समाप्त करण्यासाठी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपण पाहतो त्यासाठी 3 षटकं चोरवले यांकडून आपल्या मिरतुली यांकडून आहेत. 2 षटकं आपण पाहतो वाकस यांकडून. हे ठेवण्याचं खऱ्या अर्थानं मानस याच्यासाठी आहे. हा निर्णय याच्यासाठी आहे का कोणताही वेळ एक्स्ट्रा जाऊ नये. तर कृपया विनंती असेल दविली संघ आता इथून कोणत्या प्रकारचा वेळ घेणार नाहीत. जो वेळ तुम्हाला दिला होता तो वेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 48 स्कोर कार्ड वरती 12च्या सरासरीने हा स्कोर कार्ड आपण पाहतो धावफलकावरती. जो करंट रन रेट पाहिला गेला शिवसाई शेलू संघाचा 12चा आहे. 48 स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मोहित गवली आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. योगेश सर आत्ताच एका स्पर्धेमध्ये आपण डेच्या स्पर्धेमध्ये ज्या बॅटमधून एक अर्धशतक पाहिलं गेलं आपण. सुरेख कामगिरी चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली होती. अष्टपैलू खेळाडू आहे. जरी मरी आई प्रसन्न इथे ओरपे चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू या ठिकाणी आला. आज आपण पाहतो या ठिकाणी आमचे ग्रामसेवक दादा पहिल्या 2 रात्र आपण नव्हतात. तर धन्यवाद प्रवीणजी पेमारे साहेब. ते ग्रामसेवक आहेत आणि पहिल्या रात्र 2 नव्हत्या. आमची चर्चा झाली का दादा आज आले नाहीयेत वावरले आणि वावरला विभाग प्रमुख चषकासाठी होते आणि दादांकडून पण आमच्या कॉम्बॉक्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनापासून धन्यवाद. आणि दरवर्ष असं नाही का जेव्हाही आम्ही पाहिलं गेलं आमच्यासाठी नेहमीच प्रेम प्रवीणजी पेमारे साहेबांचं राहिलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी मानूया. आणि इथे आपण पाहतो स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहे. पहिला निर्धाव चेंडू आला त्यांचं सिंगल आपण पाहतो. आता सर्व जेवण झालेलं आहे योगेश दादा आणि जेवढे आमचे वरिष्ठ ग्रामस्थ आहेत आमच्या गावच्या वाकस गावचे हे सर्व आता व्यासपीठावरती येतील आणि एन्जॉय करतील त्या क्रिकेटचा. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे. 1 बाउंस चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता. खराब शतरक्षण मिस फील्ड त्या ठिकाणी पाहतोय. तिथून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार टोक डिजे. विश्वासू नेतृत्व रोशनदादा दर्वे यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण पाहतो ही दमदार ट्रॉफी आमदार चषक आपण या ठिकाणी पाहतो. योगेश दादा स्पर्धा म्हटली गेली सध्याच्या स्पर्धेमध्ये सर्वीकडे भगवामय वातावरण आणि वाकसगाव म्हटलं गेलं तर क्रिकेटची बंडरी म्हटली जात आहे. या मैदानावरती दरवर्ष 10 ते 12 टुर्नामेंट व्हायच्या. रजनी स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या मैदानावरती हमेशा आपण पाहिल्या गेल्यात. इथून सुरुवात झाले या रजनी स्पर्धेला. आणखीन एक सुरेख चेंडू साईल आपण पाहतोय. सचिन स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो. रनआउटची विकेट. धावबाद या ठिकाणी साईल झालाय. झटका पुन्हा एकदा दिला जातोय तो शिवसाई शेलू संघाला. नवीन फलंदाज क्रिकेट आणि कबड्डीमध्ये माहीर असलेला करण आपण पाहतोय. न्यू बॅट्समॅन मैदानावरती पाहतोय. न्यू फलंदाज इंटर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 53 53 आणि शेवटचा चेंडू असेल. जर विचार केला सर कमबॅक करणारं षटक ठरलं मोहितचं. पहिल्या 4 षटकामध्ये 48 होत्या. या षटकाचा विचार केला आत्ता परत आपण 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू स्लॉगवरचा इथून पाहणार आहोत. त्यानंतर टॉस केला जाईल. मनोज भवारे चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 53 धावा स्कोर कार्ड वरती आहे. विजयासाठी 54 धावांची गरज असेल. जरी बरी आई प्रसन्न न्यू गोल्डन
स्टार दविली टीम आपण पाहतोय धावांचा पाठला कशा प्रकारे करेल. त्या दरम्यान आपण टॉस करून घेऊया आणि टॉससाठी आमंत्रित करूया आपण या पुढची मॅच. तर पोशीर आणि बारणे दोन्ही संघाचे कॅप्टन, बारणे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चला चला मोरिया इलेव्हन बारणे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. पोशी टीम कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचे बघा. जर इनिंगला सुरुवात झाली तर अपोजिट संघाला टॉस विन दिला जातो, म्हणून आपण लगेच या ठिकाणी यायचे. धावा जरा धावा. या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य जर सेवेत असलेले आणि आमचे ग्रामविकास अधिकारी माननीय प्रवीणजी पिंपरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बुंडारे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं मनापासून हार्दिक स्वागत. माननीय जयदासजी दलवी आणि आमचे काका शंकरजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. या पोशी टीम कॅप्टन लगेच आपण टॉससाठी यायचं. सध्या टॉससाठी चालेल. चला या चालून घेऊ आपण. जो पहिला येईल त्याला मागण्याचा अधिकार असतो असा इथे तो नियम आहे. तो नियम प्रत्येकाला लागू आहे. नाही कालपासून तोच नियम आहे. तोच नियम होता. हा घ्या करा. चला याच्यासाठी करा. जरूर दोन्ही संघ या ठिकाणी आहेत. काल आपण पाहतोय पोशी संघाला आम्ही पलसदरीच्या मैदानावरती खेळताना पाहिलं गेलं. टॉस जिंकलाय. काल आपण मॅच पाहिले गेले. कालही पोशी टीम खेळताना दिसली. कसं वाटतं या मैदानावरती आला सलग टुर्नामेंट खेळता तुम्ही? खूप छान वाटतं. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आमचा. या वर्षी सुद्धा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारले समोर मोरिया इलेव्हन बारणे टीम आहे. काही स्ट्रॅटेजी काही मॅचेस पाहिल्यात का त्यांच्या? आवाज बसलाय रे माझा यार. काय आमची आता नवीनच टीम आहे. नवीन चारही नवीन बॉलर आहेत. काल तुम्ही आमचे बॉलर बघितलेच असाल. बघू चांगला प्रयत्न करू खेळण्याचा आम्ही. ओके शुभेच्छा असतील. मोरिया इलेव्हन बारणे टीम काली बारणे टीम या ठिकाणी आपण पाहतो एक टीम खेळली. तर क्षेत्ररक्षण आयोजकांना भेटून घ्या लगेच. मयुरेश आयोजकांना भेटून घ्या. आपण पाहतो काली बारणे टीम खेळली. काली एक पोषण टीम खेळताना पाहिली. पुन्हा एकदा दोन सिनियर टीम सर्व टीममध्ये सिनियर प्लेयर्स म्हटले जातील कारण इथेही चांगले प्लेयर आहेत. तिथे लखन लक्ष्मण होता. इथे तुमच्याकडे जगदीश हनुमान आहे. कसं वाटतं आज मैदानावरती प्रथमतः बॅटिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय स्वीकारलं असतं? आम्ही विचार केला असता पोरांना विचारून. त्यांनी विचार करून आलतात. जरूर आपण टॉस जिंकला असता तर बॅटिंग भेटले. तर बॅटिंग भेटले तर कितपत धावा बनवण्याचा मानस असेल? पोशी टीमचे मॅचेस पाहिलेत का तुम्ही? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके शुभेच्छा असतील तुम्हाला. आपण पाहतोय दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आमचे सर्व आयोजक टीम मेंबर खूप मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतो. एक चांगली क्रीडा नगरी दविलीचे पण पॅकर आमचे भोईर बंधू या ठिकाणी आहेत. आमचे रसाल बंधू या ठिकाणी आहेत. सर्व माहिती करतात. महेश भवारे मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात आणि आमचे साथी आमचे एकदम सारथी दूरवरचा प्रवास दादा आम्ही करत असतो ना मंदार आणि आमच्या सोबत असतात ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. जाऊया योगेशजी ढोळे सर यांच्याकडे.
थँक्यू सो मच संदीप गायकवाड सर. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं काढला डीपमध्ये बॉल. त्या ठिकाणी आपण पाहताय सचिन चांगली फिल्डिंग करतात डीपमध्ये. तोपर्यंत धाव मिळाली ती सिंगल पाठलाग करायचा आहे तो अगदी आपण पाहताय 54 या धावसंख्येचा. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोशनजी दलवी साहेब यांच्या विद्यमानातून जय हनुमान क्रिकेट संघ बाकस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहताय आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. तिसरी रात्र या स्पर्धेची आणि या तिसऱ्या रात्रीतील आजच्या लॉट्स मधील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय दहिवली या दोन टीम दरम्यान खऱ्या अर्थाने ही मॅच काटेकी टक्कर अगदी आपण पाहताय बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ओ आउटसाइड डी ऑफ स्टंप हरीश कराळे सर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र दहिवली टीमचं दोन धावा धाव फलकावरती आला. 30 बॉल मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहताय मनोज आणि त्याच्या साथीनं नितीन. मनोज ऑन स्ट्राईक आता इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज धनंजय. ओ परफेक्ट वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळतोय. हे परफेक्शन आपल्याला नेहमी धनंजयकडनं पाहायला मिळतं. अचूकता धनंजयची आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त हा गोलंदाज आहे. युवा टॅलेंट आहे शिवसाई शेलू टीमचं. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी बदलापूर सारख्या विभागामध्ये जाऊन देखील या गोलंदाजानं प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीतून आणि तोच गोलंदाजी मार्कवरती आहे. आता इथून जर पाहिलं गेलं तर 2 बॉल मध्ये त्यानं 2 धावा खर्च केल्यात. ओयाबिली ऑन साईडला फटका केला गॅप शोधली आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. फिल्डिंग अगदी आपल्याला जर पाहिलं ना तर मात्र चेंज करताना पाहायला मिळाले. लगेच अगदी आपण पाहताय गोलंदाजानं तो डिसिजन लगेच घेतला. हो यावेळी थोडासा पुढे सरकण्याचा प्रयत्न पाहिलं आणि स्क्वेअर लेग पंचांनी मात्र लगेच व्हाईट बॉलचा इशारा देखील दिला. अतिरिक्त बाउन्स मिळाला या बॉलवरती. अगदी आपण पाहताना की पडल्यानंतर जास्त उचली घेतली जास्त बाउन्स मिळाला आणि आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या शिवसाई टीमच्या गोलंदाजानं देखील रिव्ह्यू घेतलाय आणि आता चेक करणार आहोत आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. केटीसी लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करते. खऱ्या अर्थानं आपल्याच गावची स्पर्धा आमदार चषक 2026 ही खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर केले जाते. चेक केले जाते. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहताय शहानिशा करतायत. अगदी जर पाहिलं गेलं तर प्रत्येक अँगलला आता चेक केलं जात आहे हा बॉल अगदी नेमका काय आहे आणि पंच देखील सांगतात तिसरे पंच देखील सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. अब्बंतसे धाव इथून आणखीन एक पाहायला मिळेल. चांगला बाउन्सर होता परंतु जास्त उचली मिळाली या बॉलवरती आणि इथून जर पाहिलं गेलं ना तर हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 1 बाउन्स देखील आता मात्र इथे आलाय. म्हणजे आणखीन एक तुम्ही बाउन्सर या ओव्हरमध्ये टाकूच शकत नाही आणि तो बाउन्सर जर का आला तर पंच मात्र तो नो देखील घोषित करतील. हेच मात्र आता पंचांनी दर्शवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 7. हो यावेळी देखील ऑन साईडला अगदी आपण पाहता डीप मध्ये बॉल चाललाय. काऊ कॉर्नरला फिल्डर एक धाव कंप्लीट झाली आहे. गुड फिल्डिंग पाहायला मिळतीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहता डीप मध्ये धाव मिळाली ती सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. 54 धावसंख्येचा पाठलाग करतीये ती दहिवली टीम आणि आतापर्यंत धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक चालू असताना ते म्हणजे बिनबाद 8. चांगली बॅटिंग चालू आहे मनोज आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय नितीन. हे दोनही फलंदाज खऱ्या अर्थानं हे शिळेदार आहेत जे सलामीचे अगदी धुरंधर त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला मिड ऑन मध्ये फिल्डर हो व्यवस्थित कलेक्शन झालंच नाहीये. थोडंसं फंबल झालं स्किड झाले बॉल आता तो निसटला तोपर्यंत धाव देखील आली ती मात्र सिंगल. या सिंगलला आपण पाहता धाव फलक 9. एक चौकार आलाय धनंजयच्या विरोधामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यानं कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतीये ती म्हणजे दहिवली टीम. सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. ती येणं देखील फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न. ओ यावेळी परफेक्ट पीक केलाय. बॉलला सरळ पाठवलाय थर्डमॅन सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार.
25 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं. तुमची पोशीर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. तुमची 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये संपणं खऱ्या अर्थानं बंधनकारक असणार आहे. ती जर समाप्त झाली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. म्हणजेच काय तर तुम्हाला 4 फिल्डरनं बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करायची आहे. धावसंख्या धावफलकामध्ये 13. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय काटा बदललाय बॉलनं. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत यांना तुम्ही पाहताय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. चला, कॅन मंत्र जरूर द्या, परंतु तो वेळ कमी घ्या, इतकंच आता खऱ्या अर्थानं सांगितलं जाईल. प्रत्येक वेळी कमेंट्री बॉक्समधून तुम्हाला त्या सूचना केल्या जातात. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करावंच लागेल, कारण की आयोजन जर पाहिलं गेलं तर कडक आहे आणि कारवाई देखील बेधडक होईल, यात कोणतीही शंका नाहीये. ओ, हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पूल करायचा होता, मिस टायमिंग. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी आपण पाहताय धनंजयनं पकडली एक कॅच, मिळाली आहे पहिली विकेट. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमची फलंदाज बाद होईल तो नितीन. त्या पहिल्या बॉल वरती अगदी आपण पाहताय थोडासा चाचपडला गेला आणि त्याच्यानंतर अगदी लगेच आपण पाहिलं ना सेकंड बॉल वरती तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नितीनची विकेट आली. आणि आता नवीन फलंदाज जॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल दैवली टीम कडनं. या दरम्यान राजेशजी दुर्गे साहेब मोहित. आणि नरेशजी दुर्गे साहेब यांचं आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. दमदार ट्रॉफी आमदार चषक मध्ये आपलं मनपूर्वक जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित माननीय रोशनदादा बबन दलवी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ, पुन्हा एकदा यावेळी फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चालला डीप फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाचे. धावा 4 मिळतील आणि इथे चौकार आला. तिथे बाउंड्री लाईन वरती बॉल सेफ आहे की नाही या चेक करा. शहानिशा करूया. सचिन दादा सांगतायत सेफ आहे. चला, फेअर आहे, सेफ आहे, सॉरी सेफ आहे. धाबा मिळतील
ते आपण पाहताय 3 धावांना धावफलक जाऊन पोहोचलोय 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात मिळाली आहे दैवली टीमला. व फुलटॉसच मिळालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका व्यवस्थित रेडी नव्हते फुलटॉस साठी. ओ इथे देखील मिस्टेक. अगदी 3 फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. यष्टीरक्षक देखील पाहायला मिळाले, परंतु सर्वांकडून चुकी होताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुक्या सुधारायच्या असतात. तुम्हाला चुकी करून जमणारच नाहीये. कारण की इथून आता जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या दैवली टीमचा 60 चांगला आहे आणि अगदी 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या आपण पाहताय ती 23 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावफलकावर आलात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आली ती 23. म्हणजे आता येणारे 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय धनंजय याला मात्र बोलवण्यात आलाय. कुमार पाटील ना आता पुन्हा एकदा धनंजय कडे मात्र हे षटक सोपवलंय. 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन खऱ्या अर्थानं हटवलं गेलं. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर 5 फिल्डर सीमा रेषा लगत आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. ती व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. फिल्डिंग सेट केली गेली आहे. गोलंदाज धनंजय पुन्हा एकदा सेकंड स्पेलला मात्र आलाय. 18 बॉल मध्ये 31 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. ओ फुल टॉस मिळालाय, फ्लिक केलाय, बॉल सरळ चाललाय लॉंग लेगला, मिळेल चौकार. चौकार आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 27 वरती. अगदी दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय मनोज. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 54चा पाठलाग करत असताना, परंतु जबरदस्त स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळी तर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालंच नाहीये बॅट अँड बॉलचं. आणि इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉलच. तेवढं सोपं देखील नाहीये धनंजयच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे फटके. कारण की या गोलंदाजाकडे देखील आपण पाहिलं ना ती गुणवत्ता आहे. तो देखील अगदी जर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धेमध्ये प्रभावित करताना पाहायला मिळालाय. आपल्या गोलंदाजीतून बॅटिंग देखील दमदार करतो, परंतु बॅटिंग मध्ये अपयश आलं. परंतु आता गोलंदाजी करत असताना त्याला तुम्ही पाहताय. ओ यावेळी मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर थोडे दूर राहिलेत आणि इथे चुकी झाली आहे. बॉल सरळ निघून चाललाय. वाईड इज लॉंग ऑन, सीमा पार, चौकार. तीस धावा या आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावरती 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. तशी आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अवस्था पाहायला मिळतीये शेलू टीमची. एका फिल्डरकडनं झालेली चुकी ती किती खऱ्या अर्थानं महागात ठरते संपूर्ण टीमला, ते आता आपल्याला इथून पाहायला मिळतंय. 31 धावा धावफलकावरती आलात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे धनंजयचं. ओ यावेळी देखील आपण पाहता ड्राईव्ह केलाय. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतीये आणि पुन्हा एकदा इथून धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 2. मेरिट नुसार क्रिकेट चालू आहे. बरोबर गोलंदाजाच्या व्हेरिएशनला ओळखल्यानंतर त्याच्यावरती ते आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. जे अगदी जर पाहायला गेलं तर लेग समोरचे बॉलला मात्र लेग साईडला खेळले जात आहेत. ऑफ समोरच्या बॉलला मात्र ऑफ साईडला खेळले जात आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर जबरदस्त नियंत्रित फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती मित्र म्हणून दैवली टीम कडून फलंदाज मनोजच्या माध्यमातून एकट्यानं जबाबदारी उचलली आहे. या 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत दमदार कामगिरी राहिली आहे त्याची बॅटिंग मधून. ओ फुल टॉस मिळालाय आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा पार, थर्डमॅनला क्लिअर, चौकार.
दहिवली टीमनं आपल्याकडे अगदी टिकवून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये अगदी मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तो मात्र फलंदाज मनोजचा. आपला साथी फलंदाज नितीन लवकर परतल्यानंतर या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करण्याची जबाबदारी त्यानं घेतली. हो हलक्याचं कट ओ काय कॅच पकडलाय, कमालीचा कॅच, वाडा झेल जबरदस्त. अगदी स्वतःला सेट करत असताना ड्राईव्ह लगावत हा कॅच इथून कॅरी केला. योगेश दादा जो झेल घेतलाय ना, एका तरुणाला लाजवेल, याशिमचे सर्वांचे लाडके आणि ओपन क्रिकेट ज्यांनी या नेरळ विभागामध्ये आणला ते म्हणजे आमचे गुरुदादा मसने त्या ठिकाणी होते. गुरुदादाने एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय, अफलातून झेल स्लिपमध्ये आपण पाहिलं गेलं. इथून चेंडू निघण्याचा प्रयत्न होता, चेंडू तडमॅन फेसमध्ये 4 धावांसाठी गेला असता. एक महत्त्वाचा विकेट जो मैदानामध्ये आहाकार माजवता धावांचा पाठलाग करत असताना त्याच्या बॅटमधून सहज इथं धावा येत होता, तो मनोज या ठिकाणी बाद झाला. व्हेरी गुड फिल्डिंग, कौतुक करावं लागेल या गुरुदादाचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तेजस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मनोज बाद झालाय. चला चला लगेच मनोज या बाहेर आपण, कारण की बराचसा वेळ खऱ्या अर्थानं आपण पाहताय घेतला गेलाय, त्याचा मला अधिकचा वेळ नको आहे. पोशीर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करा. गुड बॅटिंग मनोजची पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल आपण पाहता 37. बारा बॉल आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर पोशीर टीम आपल्या कर्णधाराला आयोजकांशी संपर्क साधावा. धावसंख्या धावफलक्यामध्ये आली ती 37. 12 बॉल मध्ये धावा बनवायचे ते आता 17. वो आडव्या बाटनं फटका लॉब केलाय, बॉल सरळ चाललाय मिड विकेटला, सीमा पार षटकार. अकरा बॉल आणि आता 11 धावसंख्येची आवश्यकता. मनोज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. हो हलक्यातनं कट केला, पुन्हा एकदा संधी खऱ्या अर्थानं इथे आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु फिल्डर पासून बॉल थोडासा दूर राहिला आणि तोपर्यंत धाव मिळाली आहे ती मात्र सिंगल. या सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र अगदी आपण पाहताय 44 वरती. येणारे 10 बॉल आणि आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 बॉल 10 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगतदार अवस्थेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 10 मध्ये 10. ओ मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर आहेत, शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडली, एक कॅच, आणखीन एक धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या दहिवली टीमला. तेजस आउट. मोहित मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला. आता येणारे बॉल शिल्लक 9 धावा बनवायचे, त्या म्हणजेच 10. शेवटचे 9 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतात. चला, जे आपण फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी खऱ्या अर्थानं टायमर या ठिकाणी सेट करतो, तेच टायमर बॅटिंग करणारे टीम आपल्यासाठी देखील आहे. ज्यावेळी एखादा फलंदाज तिथे बाद होतो, तो 30 सर्कलच्या बाहेर येईपर्यंत नवीन बॅटर हा सीमारेषेच्या आतमध्ये एंटर होणं फार गरजेचं आहे. कारण की आपण मग फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती ते रिस्ट्रिक्शन आपण लावतोय, त्यांना ते टायमर आपण वेळोवेळी सांगतोय. तुमच्यासाठी देखील तेच असेल. हो चांगला बॉल, चांगला बॉल. सेट फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहताय ते कमबॅक करण्याचं काम इथून गोलंदाज साहिल
आपल्याला करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे साहिलनं. एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर त्याची व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली. विकेट देखील त्यानं घेतली आहे. व पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. साईक आता स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे मोहित. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 45. येणारे बॉल शिल्लक 7 आणि धावा बनवायच्या त्या कंपल्सरी 9. 7 बॉल 9ची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. जिथे मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळी असं वाटलं होतं की मात्र ही मॅच 4थ्या ओव्हरमध्येच फिनिश होते की काय, परंतु मनोज बाद झाल्यानंतर आता प्रेशर झालाय ते मात्र दैवली टीम वरती देखील. हो इथे देखील अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली आहे. सेकंडचा कॉल दिला जातोय. एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. अपील करत असताना एखाद्या प्लेयरनं बॉलवरती येणं गरजेचं होतं, परंतु सगळे अपील करत बसले आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या मिळवल्या त्या बॅटरनं. आता येणारे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. शेवटचे 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 6 बॉल मध्ये 7 धावा तर बनवाव्याच लागतील. सर्वांचं लक्ष लागलं या मॅच कडे. तमाम क्रिकेट रसिक आपण पाहताय या स्पर्धेचा आनंद घेतात. या मैदानावरती देखील आपण पाहताय बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना, बरेचसे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं KTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आमदार चषकाच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. आणि प्रेक्षकांना हवी असणारी मॅच खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये. कोणताही संघ खऱ्या अर्थानं विजय हो, कोणताही संघ पराभव हो, आम्हाला मात्र क्रिकेटचा विजय हवा आहे. आम्हाला प्रत्येक मॅच मध्ये ती चुरस हवी आहे. प्रत्येक मॅच आम्हाला हाय व्होल्टेज हवी आहे आणि तीच हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आला विनोद. 6 बॉल 7 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी विनोदला तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती रवी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मोहित. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 7. ओ पहिलाच बॉल आडव्या बाटनं प्रहार चढवलाय. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नरला. आता धावा आणि बॉल मधलं अंतरच कमी केलाय. या मॅचचे पूर्णपणे हवास काढून घेतली आहे या पहिल्या षटकारानं. काय फटका लॉब केलाय रवीनं. 6 मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. आता 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या दहिवली टीमला. एक चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचे. बारणे आणि त्यांच्या विरोधामध्ये पोशीर. ओ हलक्या हातानं फटका चाललाय सीमा पार. विजयी चौकार आलाय रवी यांच्या बाट मधून आणि मॅच जिंकली.